संन्यास कर्मणा कृष्ण पुनर्योगच शंसी यच्छ्रे एत्योरेक तन्मे ब्रूहि सुनिश्चितम। अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, कर्माचा त्याग करावा असे तू सांगतोस आणि पुन्हा कर्मांचे अनुष्ठान करावे असेही तू सांगतोस. या दोहोंपैकी खरोखर तुझ्या मताने जे श्रेयस्कर असेल ते सांग. मग पार्थू श्रीकृष्णात्य म्हणे, हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतःकरणे विचारू ये. मग अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, अहो हे असे कसे तुमचे बोलणे, यात एकवाक्यता असेल तर त्या संबाधाने काही विचार करता येईल. मागा सकळ कर्माचा संन्यासो, तुम्हींची निरोपीला होता बहु असो, तरी कर्मयोगीय केविय अतिरसो, पोखितसा पुरती सर्व कर्मांचा त्याग करावा असे तुम्हीच मागे पुष्कळ रीतीने सांगितले होते. तर आता कर्मयोगाविषयीच्या भराला जास्त उत्तेजन का देता. ऐसे द्वयर्थ हेय बोलता, आम्हा नेणतयांच्या चित्ता, आपुलिये चाडेय श्रीयनंता, उमजू नोहे. श्रीयनंता कृष्णा, असे हे दुटप्पी बोलले असता आमच्यासारख्या अल्पसमजुतीच्या लोकांच्या मनाला पाहिजे तसा उलगडा होत नाही. ऐकेय एकसारात्य बोधीजे, तरी एकनिष्ठची बोलीजे, हे आणिकीय काय सांगीजे, तुम्हांप्रती. ऐक, एक तत्व जर सांगावयाचे असेल तर एकच निश्चित सांगितले पाहिजे, हे तुम्हाला दुसऱ्यांनी सांगवयास पाहिजे काय. तरी याची लागीय तुमतेय, म्या रावळासी विनविले होतेय, जे हा परमार्थू ध्वनीतेय, न बोलावा. एवढ्यासाठी मी आपल्यासारख्या श्रेष्ठांना विनंती केली होती की हे तत्वज्ञान संदिग्ध भाषेत सांगू नये. परी मागील असो देवा, आता प्रस्तुतीय उकलू देखावा, सांगेय दोहीम माझी बरवा, मार्गू कवण. परंतु देवा, मागे झाले ते राहू द्या. आता ह्यावेळी उलगडा करा आणि या दोन मार्गांपैकी चांगला कोणता ते सांगा. जो परिणामींचा निर्वाळा, अचुंबी तू ये फळा, आणि अनुष्ठिता प्रांजळा, सावियाची. ज्याचा शेवट शुद्ध असून ज्याचे फळ अचूक प्राप्त होते व ज्याचे अनुष्ठान सहजच सरळ आहे. जैसे निद्रेचे सुख न मोडे, आणि मार्गू तरी बहुसाल सांडे, तैसे सोहोकासन सांगड्य, सोहपेय होय. ज्याप्रमाणे झोपेच्या सुखात व्यत्यय न येता रस्ता तर पुष्कळ काटत जातो, अशा सुखकारक वाहनासारखा जो सोयीचा मार्ग असेल तो सांगा. येणे अर्जुनाचेनी बोलले, देवो मनिय रिझले, मग होईल ऐक्य म्हणितले, संतोषोनिया. ह्या अर्जुनाच्या बोलण्याने देव मनात खुश झाले. मग संतुष्ट होऊन म्हणाले, ऐक तसेही होईल. देखा कामधेनू एसी माये, सदैव जया होये, तो चंद्रूही परील आहे, खेळावया. पहा, ज्या दैववानाला कामधेनुसारखी आई मिळते त्याला चंद्र पण तो सुद्धा खेळावयास मिळतो. पाहे पा श्रीशंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची या आरता, काय क्षीराब्धी दूध भाता, देईजेची ना. हे पहा, शंकरांनी प्रसन्न होऊन त्या उपमन्यूच्या इच्छेप्रमाणे त्याला दुधभाता करता क्षीरसमुद्र दिला नाही का. तैसा औदार्याचा कुरुठा, श्रीकृष्णू आपू जाहलिया सुभटा, का सर्व सुखांचा वसवटा, तोची नोहावा. त्याप्रमाणे उदारपणाचे घर जो श्रीकृष्ण, तो अर्जुनाच्या स्वाधीन झाल्यावर मग तो अर्जुन सर्व सुखांचे वसतिस्थान का होऊ नये. एक चमत्कारू कायसा, गोसावी श्रीलक्ष्मीकांतासा, आता आपुलिया सवेसा, मागावा किय. यात आश्चर्य कसले. लक्ष्मीकांतासारखा मालक मिळाला असताना आता आपल्याला हवे तसे त्याने का मागून घेऊ नये. म्हणूनी अर्जुन्य म्हणितलेय, तेय हांसोनी येरेय दिधलेय, त्यांची सांगेन बोलिलेय, काय कृष्णेय. म्हणून अर्जुनाने जे मागितले ते श्रीकृष्णांनी प्रसन्न होऊन दिले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रीकृष्ण जे काय म्हणाले ते मी सांगेन. श्री भगवानुवाच, संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस करावू भाऊ, तयोस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते. श्रीकृष्ण म्हणाले, कर्माचा त्याग आणि कर्माचे अनुष्ठान ही दोन्ही श्रेयाला म्हणजे मोक्षाला कारणीभूत आहेत. या दोहोंपैकी कर्मत्यागापेक्षा कर्मयोगच तो जाणत्या नेणत्यांना सर्वांना सुलभ असल्याने विशेष श्रेयस्कर आहे. तो म्हणे, गा कुंतीसुता,
हे संन्यासयोगू विचारिता मोक्ष करू तत्वता दोन्हीही होती. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, हे संन्यास व कर्मयोग विचार करून पाहिले तर तात्विक दृष्ट्या दोन्ही मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत. तरी जाणानेना सकळा हा कर्मयोगू कीर प्रांजळा जेसी नाव स्त्रिय बाळा तोयतरणीय. तरी पण जाणते व नेणते या सगळ्यांना हा निष्काम कर्मयोग आचरण्याला सरळ आहे. ज्याप्रमाणे पाण्यातून तरून जाण्याला स्त्रियांना व बालकांना होडी हे सुलभ साधन आहे, त्याप्रमाणे भवसागरातून तरून जाण्यास हा कर्मयोग साधन आहे. तैसे सारासार पाहिजे तरी सोहपा हाची देखीजे येणे संन्यासफळ लाहिजे अनायासेय. त्याचप्रमाणे सारासाराचा विचार केला तर हाच सोपा दिसतो. याने कर्माच्या संन्यासापासून मिळणाऱ्या फलाची प्राप्ती कष्टावाचून होते. आता याची लागिया सांगेन तुझ संन्यासियाचे चिन्ह, मग सहजेय हे अभेन जाणसी तू. आता एवढ्याकरता मी तुला कर्मसन्यास करणाराचे लक्षण सांगेन, मग हे दोन्ही मार्ग सहजच एक आहेत असे तू जाणशील. ज्ञेय स नित्यसन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुख बंधात प्रमुच्यते. हे महाबाहो अर्जुना, जो कशाचा द्वेष करीत नाही व कशाची इच्छा करत नाही तो कर्मयोगी नित्य कर्मसन्यासीच जाणावा. प्रीती, द्वेष, सुख, दुःख, जय, पराजय इत्यादी द्वंद्वांनी रहित असलेला तो बंधापासून सहज अनायासे मुक्त होतो. तरी गेलियाची से न करी न पवता छेद न धरी. जो सुनिश्चळू अंतर्य मेरू जैसा. तरी गत गोष्टींची जो आठवण धरत नाही, काही मिळाले तर त्याची इच्छा करत नाही, जो मेरू पर्वताप्रमाणे अंत करणात अगदी अचळ असतो. आणि मी माझे ऐसे आठवण विसरले जयाचे अंतःकरण. पार्था, तो संन्यासी जाण निरंतर, आणि ज्याच्या अंतःकरणात मी व माझे यांचे स्मरण राहिलेले नाही. अर्जुना, तो सदोदित संन्यासीच आहे हे जाणावे. जो मने ऐसा जाहला संगीय तोची सांडिला म्हणून सुखे सुख पावला अखंडित. ज्याच्या मनाची अशी तयारी झाली त्याला संगत सोडून जातात, म्हणून त्याला शाश्वत सुखाची अनायासे प्राप्ती होते. आता गृहादिक आघव्य तेय कान्हीय नलगे त्यजावेय. जे घेते जाहल्या स्वभाव्य निसंगू म्हणून. अशा स्थितीत घर वगैरे सर्वांचा त्याग करण्याची काही जरुरी नाही, कारण त्यांची आसक्ती घेणारे मन तेच स्वभावत निसंग झाले आहे म्हणून. देखे अग्नी विझोनी जाये मग जे राखोंडी केवळू होये. तह्य ते कापुसे गिमोसून ये जिया परी. पहा, अग्नी विझून गेल्यावर मग जो राखेचा ढेपसा शिल्लक राहतो तेव्हा त्याला कापसामध्ये सुद्धा ज्याप्रमाणे गुंडाळून ठेवता येते, तैसा असतेनी उपाधी नाकळी जे तो कर्मबंधीय. जयाची बुद्धी संकल्पू नाही. त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीत संकल्प नाही तो परिवारात असून सुद्धा कर्मबंधात पडत नाही. म्हणून कल्पना जय सांडे तैंची गा संन्यासू घडे. इये कारण्य दोन्ही सांगडे संन्यास योगू. म्हणून ज्या वेळेला कल्पना सुटते त्याच वेळेला संन्यास घडतो. या कारणाने कर्मसन्यास व कर्मयोग दोन्ही सारखेच आहेत. सांख्ययोगौ पृगबालाः प्रवदन्ति न पंडिताः एकंप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम. सांख्य व कर्मयोग भिन्न फल देणारे आहेत असे अज्ञ बोलतात, ज्ञानी बोलत नाहीत. सांख्य व कर्मयोग यापैकी एकाचे जरी अनुष्ठान केले तरी करणाराला दोहोंचेही फल जो मोक्ष तो प्राप्त होतो. एरवीय तरी पार्था, जे मूर्ख होती सर्वथा ते सांख्ययोगू संस्था जाणती केव्य. एरवी अर्जुना, जे पूर्णपणे अज्ञानी आहेत ते सांख्ययोग व कर्मयोग यातील भेद कसे जाणतील. सहजेय ते अज्ञान म्हणून म्हणती ते भिन्न. एरवीय दीपाप्रती काय आनान प्रकाशू आहाती. ते स्वभावत च मूर्ख असतात, म्हणून या दोन मार्गांना भिन्न समजतात. नाही तर प्रत्येक दिव्याचा प्रकाश काय वेगवेगळे आहेत काय. पय सम्यक येणे अनुभव्य जिह्य देखिले तत्व आघव्य. तेय दोहींतेही ऐक्यभाव्य मानी ती गा
एकाचेच चांगले आचरण करून ज्यांनी संपूर्ण तत्व समजावून घेतले ते दोघांनाही एकच रूपाने समजतात. यत्सांख्यैः प्राप्यते स्थान तद्योगैरपि गम्यते. एक साख्य च योग च यः पश्यति स पश्यति. सांख्य मार्गाने जाणाऱ्यांना जे मोक्षरूपी स्थान प्राप्त होते तेच निष्काम कर्मयोगाचे अनुष्ठान करणाऱ्यांनाही प्राप्त होते. सांख्य व कर्मयोग हे एक आहेत असे जाणणारा खरा ज्ञाता होय. आणि सांख्यीय जेय पाविजे त्यांची योगीय गमिजे. म्हणून ऐक्य दोहींते सहजेय इया परी. आणि सांख्य मार्गाने जे मिळते तेच योगाने प्राप्त होते. अशा रीतीने या दोन मार्गात सहजच एकता आहे. देख्य आकाशा आणि अवकाशा भेदू नाह्य जैसा तैसे ऐक्य योग संन्यासा. ओळखे जो. पहा आकाश आणि पोकळी यांच्यामध्ये ज्याप्रमाणे भिन्नता नाही त्याप्रमाणे कर्मयोग व आणि सांख्ययोग यांची एकता ज्याला पटलेली असते. तयासींची जगीय पाहले आपण पेय तेणेंची देखिले. जया सांख्ययोग जाणवले भेदेनवीण. ज्याला सांख्य व कर्मयोग अभिन्नतेने पटले त्यालाच जगात उजाडले ज्ञानप्राप्ती झाली व त्यानेच आत्मस्वरूप पाहिले. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगत. योगयुक्तो मुनिर्बहं न चिरेणाधिगच्छति. हे महाबाहो, कर्मयोगा वाचून कर्मसन्यासाची प्राप्ती होणे दुष्कर आहे. फलनिरपेक्ष कर्मयोगाचे ठिकाणी रत असलेल्या मुनीला ब्रह्माची प्राप्ती तात्काळ होते. जो युक्तिपंथेय पार्था चढे मोक्ष पर्वता तो महासुखाचा निमथा वहिला पावे. अर्जुना, जो निष्काम कर्म करण्याची हातवटीरूपी रस्त्याने मोक्षरूप पर्वतावर चढतो तो परमानंदरूप शिखर त्वरेने गाठतो. येरा योगस्थिती जय सांदे. तो वायांची गा हव्यास्य पडे. परी प्राप्ती कही न घडे. संन्यासाची. त्याहून दुसरा ज्याचे हातून कर्मयोगाचे अनुष्ठान होत नाही तो व्यर्थच संन्यासाच्या छंदात पडतो. परंतु त्याला संन्यासाची प्राप्ती कधीच होत नाही. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय. सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. शुद्धचित्त, जितदेह, जितेंद्रिय व ज्याचा आत्मा सर्व भूतांच्या आत्मरूप झाला आहे. असा निष्काम कर्मयोगाचे ठिकाणी रत असलेला मनुष्य कर्म करीत असला तरी त्यापासून अलिप्त असतो. जेणे भ्रांतीपासूनही हिरतले. गुरुवाक्य मन धुतले. मग आत्मस्वरूपीय घातले. हरवनिया. ज्याने भ्रमापासून हिरावून घेतलेले आपले मन गुरुपदेशाने स्वच्छ करून आत्मस्वरूपात मुरवून ठेवले. जैसे समुद्रीय लवण न पडे. तनू वेगळे अल्प आवडे. मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा. ज्याप्रमाणे समुद्रात मीठ पडले नाही तोपर्यंत ते मर्यादित असे दिसते. मग ज्यावेळी समुद्राशी त्याचा योग होतो त्यावेळी ते समुद्राएवढे होते. तैसे संकल्पोनी काढिले. जयाचे मनची चैतन्य जाहले. तेणे एकदेशीय परिव्यापिले. लोकत्रय. त्याप्रमाणे संकल्पापासून दूर गेल्यामुळे ज्याचे चित्त चिद्रूप झाले तो मर्यादित दिसत असला तरी त्याने तिन्ही लोक व्यापले आहेत असे समज. आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे. आणि करी जरी आघवे तरी अकर्ता तो. आता करता कर्म कार्य हा त्रिपुटीचा व्यवहार स्वभावत च बंद पडतो आणि यावर त्याने सर्व जरी केले तरी तो तत्वत त्याचा करता होत नाही. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्. पश्यन् श्रृण्वन् स्पृशन् जिघ्रन् गच्छन् स्वपन् श्वस्. प्रल्पविसृजन्मृणन्नुन्मिषन्निमिषन्नपि. इंद्रियाणींद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. पाहत असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, खात असता, चालत असता, झोप घेत असता, श्वास घेत असता, डोळ्याची पापणी उघडत व मिटत असता, इंद्रियांच्या अर्थांच्या ठिकाणी इंद्रियांची प्रवृत्ती असते असे लक्षात आणून कर्मयोगाच्या ठिकाणी रत असलेल्या आत्म्याचे खरे स्वरूप जाणणाऱ्या तत्वविद मनुष्याने मी काही करीत नाही असे लक्षात ठेवावे. 5 ते 8, 9. जे पार्था तया देहीय. मी ऐसा आठवू नाही तरी कर्तृत्व कैचे काय पुरे सांग्य. कारण अर्जुना त्याच्या ठिकाणी मी देह अशी आठवणच नसते. तर मग कर्तेपणा कोटचा.
तो करतेपणा तेथे राहील काय? सांग. ऐस्य तनुत्यागेन्विण अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्तान. याप्रमाणे शरीराचा त्याग केल्याशिवाय अव्यक्त परमात्म्याचे सर्व स्वभाव त्या कर्मयोग्याच्या ठिकाणी स्पष्टपणे अनुभवास येतात. एरवी आणिकांची परी तोही एक शरीरी अशेषाही व्यापार्य वर्ततू दिसे. एरवी तोही इतर लोकांप्रमाणे शरीरात असून सर्व व्यवहार करीत असताना दिसतो. तोही नेत्रिय पाहे, श्रवणीय ऐकतू आहे, परी तेथींचा सर्वथा नोहे. नवल देखेय, तो देखील इतर लोकांसारखा डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, परंतु आश्चर्य पहा की तो त्या व्यवहारात मुळीच लिप्त होत नाही. स्पर्शासी तरी जाणे, परिमळू सेवी घराणे, अवस्रोचित बोलणे तयाही आधी. तो इतरांसारखा स्पर्शासही समजतो, नाकाने गंधाचा अनुभव घेतो व समयोचित बोलण्याचा व्यवहारही त्याच्याकडून घडतो. आहारातेय स्वीकारी, त्यजावेय तेय परिहरी, निद्रेची या अवस्रिय, निधी जे सुखेय. आहाराचे सेवन करतो, टाकायचे ते टाकतो व झोपेच्या वेळेला समाधानाने झोप घेतो. आपुलेनी इच्छावशय, तोही गा चालतू दिसे. पह्य सकळ कर्म ऐस्य रहाटे कीळ, तो आपल्या इच्छेनुरूप चालताना दिसतो. असे तो सर्व कर्मांचे खरोखर आचरण करतो. हेय सांगो काय एकैक, देखेय श्वासोच्छ्वासाधिक आणि निमिषोनिमिष आदी करूनी. हे एक एक काय सांगावे? पहा, श्वास घेणे व सोडणे आणि पापण्यांची उघडझाप करणे इत्यादी कर्मे. पार्था तयाचे ठाह्य, हेय आघवेंची आथी पाह्य, परी तो करता नवे कान्ह्य. प्रतीती बळेय, अर्जुना त्याच्या ठिकाणी ही सर्वच असतात असे समज, परंतु तो आपल्या अनुभवाच्या सामर्थ्यावर ह्यांचा करता मुळीच होत नाही. जय भ्रांतीसे जे सुतला, तय स्वप्नसुखेय भूतला, मग तो ज्ञानोदय चेला. म्हणूनिया, ज्यावेळी भ्रांतिरूप अंथरुणावर झोपला होता त्यावेळी तो स्वप्नाच्या सुखाने घेरला होता, मग ज्ञानाचा उदय झाला असताना जागा झाला म्हणून तो आपल्याला करता समजत नाही. ब्रह्मण्याधाय कर्माणी संग त्यक्त्वा करोति या, लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा. ब्रह्माचे ठिकाणी कर्मे अर्पण करून फलाची आसक्ती टाकून जो कर्मे करतो तो कमलपत्र जसे पाण्यापासून अलिप्त असते तसा पापापासून अलिप्त असतो. आता अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रियवृत्ती आपुलालिया अर्थीय वर्तत आहाती. आता चैतन्याच्या आश्रयाने सर्वेंद्रियांच्या वृत्ती आपापल्या विषयाकडे धाव घेत असतात. दीपाचेनी प्रकाश्य, गृहींचे व्यापार जैसे, देहीय कर्मजात तेसे. योगयुक्ता, दिव्याच्या उजेडावर घरातील सर्व व्यवहार चालतात, त्याप्रमाणे ज्ञानाच्या आश्रयाने योगयुक्तांची सर्व कर्मे देहात चालतात. तो कर्मेय करी सकळ्य, परी कर्मबंधा नाकळे. जैसेय न सिंपे जळीय जळेय पद्मपत्र. ज्याप्रमाणे कमलाचे पान पाण्यात असून पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो सर्व कर्मे करतो, परंतु धर्माधर्मरूप कर्मबंधाने आकळला जात नाही. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैर्पि योगिनः कर्म कुर्वन्ति संग त्यक्त्वात्मशुद्धे. केवळ शरीराने, केवळ मनाने, केवळ बुद्धीने आणि इंद्रियांनी कर्मयोगी फलासक्ती टाकून कर्म करतात, म्हणून त्यांची चित्तशुद्धी होते. ते अहंकारविरहित कर्मे करत असतात, म्हणून ते कर्म करीत असूनही शुद्ध असतात. देखे बुद्धीची भाष नेणीजे, मनाचा अंकोर नुदैजे. ऐसा व्यापारू तो बोलीजे, शारीरोगा. पहा, जे कर्म बुद्धीला समजण्याचे पूर्वी व मनात विचार उद्भवण्याच्या अगोदर होते त्या व्यवहाराला कायिक व्यवहार म्हणतात. हेच मराठे परियेशीय, तरी बाळकाची चेष्टा जैशी. योगीये कर्मेय करीती तैशीय, केवळा तनु. हेच स्पष्ट पाहिजे असेल तर ऐक. ज्याप्रमाणे तान्ह्या मुलाची हालचाल असते त्याप्रमाणे योगी केवळ शरीरानेच कर्म करतात. मग पांचभौतिक संचलेय, जेव्हा शरीर असे निदेलेय, तेथ मनची रहाट्या एकलेय, स्वप्नीय जेवीय. शरीर हे 5 भूतांचे बनलेले असते, त्यावेळेला ज्याप्रमाणे एकटे मनच स्वप्नात व्यवहार करते,
नवल ऐक्य धनुर्धरा, कैसा वासनेचा पसारा, देहा होव नेदी उजगरा, परी सुखदुःख्य भोगी. अर्जुना, एक आश्चर्य पहा. या वासनेचा विस्तार केवढा आहे. ती देहाला जागे होऊ देत नाही, पण सुखदुःखाचा भोग भोगवते. इंद्रियांच्या गावी नेणीजे, ऐसा व्यापारू जो निपजे, तो केवळू गा म्हणीजे. मानसाचा, इंद्रियांना ज्यांचा पत्ता नसतो असे जे कर्म उत्पन्न होते त्याला केवळ मानसिक कर्म म्हणतात. योगीये तोही करीती, परी कर्मे अतेय न बंधीजती. जे सांडिली आहे संगती अहंभावाची. योगी तेही कर्म करतात, पण त्या कर्माने बांधले जात नाहीत, कारण त्यांनी अहंकाराची संगती टाकलेली असते. आता जाहालिया भ्रमहत, जैसे पिशाचाचे चित्त, मग इंद्रियांचे चेष्टित विकळू दिसे. आता ज्याप्रमाणे भूतांचा संचार झाल्यामुळे चित्त भ्रमाच्या स्वाधीन झाल्यावर मग संचार झालेल्या माणसाच्या इंद्रियांच्या क्रिया अमेळ दिसतात. स्वरूप तरी देखे, आळविले ऐके, शब्दू बोले मुख्य, परी ज्ञान नाही. त्यास रूप तर दिसते, हाका मारलेले ऐकू येते, तो तोंडाने शब्दाचा उच्चारही करतो, परंतु हे सर्व केल्याची त्यास जाणीव नसते. हेय असो काजेन्विण, जय जय कान्ह्य करण, तेय केवळ कर्म जाण. इंद्रियांचे हे राहू दे, तो प्रयोजना वाचूनच जे काही करतो ते सर्व केवळ इंद्रियाचे कर्म आहे असे समज. मग सर्वत्र जय जाणते, ते बुद्धीचे कर्म निरुतेय. ओळख अर्जुनाते, म्हणे हरी. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, सर्व ठिकाणी जाणण्याचे जे काम आहे ते खरोखर बुद्धीचे आहे असे ओळख. ते बुद्धी धुरे करुनी, कर्म करीती चित्त देऊनी, परी ते नैष्कर्म्यापासूनी मुक्त दिसती. ते बुद्धीच्या प्रामुख्याने मन पूर्वक कर्मे करतात, पण ते कर्मयोगी नैष्कर्म्य स्थितीस प्राप्त झालेल्या पुरुषापेक्षाही मुक्त दिसतात. जय बुद्धीची ठाऊनी देही, तया अहंकाराची सेची नाही. म्हणूनी कर्म करिता पाह्य चोखाळले, कारण त्यांच्यामध्ये बुद्धीपासून देहापर्यंत कुठेही अहंकाराचे स्मरणच नसते. म्हणून अशा कर्माचे आचरण करीत असताही ते शुद्धच असतात असे समज. अगा करीते नवीन कर्म, त्यांची ते नैष्कर्म्य, हेय जाणती सुवर्म, गुरुगम्य जेय. अर्जुना, कर्तेपणाचा अहंकार टाकून केलेले जे कर्म तेच निष्कर्म होय. ही गुरुकडून कळणारी मर्माची गोष्ट प्राप्त पुरुष समजतात. आता शांतरसाचे भरितेय, सांडित आहे पात्रातेय, जेय बोलणेय बोलापरुतेय, बोलवलेय. आता शांतरसाचा पूर मर्यादा सोडून उचंबळत आहे, कारण बोलण्याच्या पलीकडील गोष्टींचे व्याख्यान करता आले. एत इंद्रियांचा पांगू, जया फिटला आहे चांगू, तयासीची आथी लागू. परिसावया, ज्यांचा इंद्रियांविषयींचा पराधीनपणा चांगल्या तऱ्हेने नाहीसा झाला आहे त्यांनाच हे ऐकण्याची योग्यता आहे. हा असो अतिप्रसंगू, न संडी पा कथा लागू, होईल श्लोकसंगती भंगू. म्हणून या ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्यावर संत श्रोते म्हणतात, हे विषयांतर करणे पुरे. कथेचा संबंध सोडू नकोस, कारण तसे करण्याने श्लोकसंगतीचा बिघाड होईल. जय मना आकळिता कुवाडेय, घाघुसिता बुद्धी नातुडे, तेय दैवाचेनी सुरवाडेय. सांगवलेय तुझ, जे मनाने आकलन करणे कठीण आहे, घासाघीस केली तरी बुद्धीला जे प्राप्त होत नाही ते दैवाच्या अनुकूलतेने तुला सहज सांगता आले. जय शब्दातीत स्वभावेय, तेय बोलींची जरी फावे, तरी आणिकेय काय करावे. कथा सांगय, जे स्वभावत शब्दाच्या पलीकडचे आहे ते बोलण्यात सापडले तर इतरांचे काय प्रयोजन. तेव्हा तू श्रीकृष्ण संवादाची चाललेली कथा सांग. हा आरतीविशेषू श्रोतयांचा, जाणूनी दास निवृत्तीचा, म्हणे संवादू दोघांचा, परी सोनी परिसा. श्रोत्यांची अशी ही अतिशय उत्कंठा जाणून निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, कृष्ण व अर्जुन या दोघात चाललेले हे संभाषण एवढा वेळ ऐकले ते लक्षात देऊन यापुढे ऐका. युक्तः कर्मफल त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम, अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते.
कर्मफलाचा त्याग करून कर्म करणारा योगी अत्यंत श्रेष्ठ अशी शांती मोक्ष मिळवतो. कर्मयोगाचे ठिकाणी अयुक्त असलेला व फलाचे ठिकाणी आसक्त असलेला मनुष्य कामाचे योगाने प्रेरित झाल्यामुळे बंधन पावतो. मग श्रीकृष्ण म्हणे, पार्थातेय, आता प्राप्ताचे चिन्ह पुरतेय, सांगेन तुझं निरुतेय चित्त देय. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, आता तुला कृतकृत्य झालेल्या पुरुषाचे चिन्ह संपूर्ण सांगेन, तू चांगले लक्ष दे. तरी आत्मयोगे आथिला, जो कर्मफळाशी वेतल, तो घर रिघोनी वरिला, शांती जगीय. तरी ज्ञानयोगाने जो संपन्न झाला आहे आणि ज्याला कर्मफलाचा वीट आलेला आहे, त्याला या जगात शांती घरात घुसून वरते. येरू कर्मबंधेय किरीटी, अभिलाषाची या गांठीय, कळासला खुंटी, फळभोगाच्या. अर्जुना, त्याहून दुसरा प्रपंची कर्माच्या बंधामुळे अभिलाषेच्या दाव्याने फलभोगाच्या खुंट्याला बांधला जातो. सर्व कर्माणी मनसा संन्यस्यास्ते सुख वशी, नवद्वारे पुरे देही नयु कुर्वन्न कारयन. सर्व कर्मांचा साक्षात नाही मनाने संन्यास करून जितेंद्रिय देहवान पुरुष नवद्वाराच्या या देहरूपी नगरात सर्व करूनही काही न करता वा न करविता आनंदाने पडलेला असतो. जैसा फळाची ये हानवेय, तैसे कर्म करी आघवेय, मग न किजेची येणे भावेय. उपेक्षी जो फलाची इच्छा असलेल्या पुरुषाप्रमाणे तो सर्व कर्मे करतो आणि नंतर आपल्या हातून ती गोष्ट घडलीच नाही अशा अकर्तेपणाच्या समजुतीने त्याविषयी उदासीन राहतो. तो जयाकडे वासू पाहे, तेवती सुखाची सृष्टी होये, तो म्हणे तेथ राहे महाबोधू. तो जिकडे पाहतो तिकडे सुखमय सृष्टी होते आणि तो जेथे सांगेल तेथे महाबोध नांदतो. नवद्वारेय देहीय, तो असतुची परी नाहीय, करी तुची न करी कान्हीय. फलत्यागी, 9 छिद्रांच्या देहामध्ये वागत असूनही त्याचे देहाशी तादात्म्य नसते. तो फलांचा त्याग करणारा कर्मे करीत असताही परिणामाच्या दृष्टीने पाहिले असता काहीच करत नाही. न कर्तृत्व न कर्माणि लोकस्य सृजती प्रभु, न कर्मफलसंयोग स्वभावस्तु प्रवर्तते. विश्वाचा कर्तेपणा कर्म अथवा कर्माचा फलाशी संयोग यापैकी काहीही सर्वेश्वर उत्पन्न करत नाही. स्वभाव म्हणजे प्रकृतीत सर्व करते. जैसा का सर्वेश्वरू, पाहिजे तनु निर्व्यापारू, परी तोची राची विस्तारू. त्रिभुवनाचा, ज्याप्रमाणे सर्वेश्वर जर पाहिला तर तो वस्तुत क्रियाशून्य असतो, परंतु तोच तिन्ही लोकांच्या विस्ताराची रचना करतो. आणि करता ऐसे म्हणिपे, तरी कवणेय कर्मीय न शिंपेय. जे हातुपावो न लिंपे उदासवृत्तीचा, आणि त्यास करता असे म्हणावे तर तो कोणत्याही कर्मात लिप्त होत नाही. कारण त्याच्या ठिकाणी असणाऱ्या उदासीनतेचा कोणताही अवयव अशुद्ध होत नाही, ज्याची उदासीनता किंचितही बिघडत नाही. योगनिद्रा तरी न मोडे, अकर्तेपणा सळू न पडे. परी महाभूतांचे दळवाडे, उभारी भले. त्याच्या सहज स्थितीचा तर भंग होत नाही व त्याचा अकर्तेपणा चुळवटत नाही असे असूनही तो महाभूतांचे समुदाय चांगल्या तऱ्हेने उत्पन्न करतो. जगाच्या जीविया आहे, परी कवणाचा कही नोहे. जगची हेय होय जाये, तो शुद्धीही नेणे. तो जगातील सर्व प्राण्यांना व्यापून असतो, परंतु केव्हाही कोणाचीही आसक्ती धरत नाही. हे जग उत्पन्न होते व नाहीसे होते ह्याची त्यास खबरही नसते. नादत्ते कस्यचित पाप न चैव सुकृत विभू, अज्ञाने नावृत ज्ञान तेन मुह्यंती जंतव. ईश्वर कोणाचे पाप घेत नाही, पुण्य घेत नाही. ज्ञान अज्ञानाने आच्छादलेले आहे, तेणेकरून प्राणी मोह पावतात. पापपुण्य अशेष्य, पासींची असतू न देख्य, आणि साक्षीही होव न ठके. येरी गोठी कायसी, प्राणीमात्राकडून होणारी संपूर्ण पापपुण्ये ही त्याच्या अगदी जवळ असतात, तरी तो त्यांना जणत नाही. फार काय तो त्यांचा साक्षीही होऊन राहत नाही. तर मग दुसरी गोष्ट कशाला बोलायला पाहिजे? पह्य मूर्तीचेनी मेळेय, तो मूर्तची होनी खेळे. परी अमूर्तपण न मिळे. दादुलयाचे,
सगुण स्वरूपाच्या संगतीने तो सगुण होऊन क्रीडा करतो, परंतु त्या समर्थाच्या निर्गुणपणाला भ्रष्टता येत नाही. तो सृजी पाळी संहारी, ऐसे बोलती जे चराचर्य, तेय अज्ञान गा अवधार्य, पंडू कुमरा. तो उत्पन्न करतो, पालन करतो, असे त्याच्या कर्तृत्वाविषयी सर्व लोकात वर्णन होते. अर्जुना ऐक, ते केवळ अज्ञान आहे. ज्ञानेन तू तदज्ञान येषा नाशितमात्मनः, तेषामादित्यवज्ञान प्रकाशयति तत्परम. परमात्म्याच्या ज्ञानाने ज्यांचे अज्ञान नाश पावले आहे, त्यांना ते ज्ञान सर्व वस्तूंच्या ठिकाणी पर जी वस्तू आहे तिचे सूर्याप्रमाणे प्रकाशन करते. तेय अज्ञान जय समूळ तुटे, तही भ्रांतीचे मसैर्य फिटे. मग अकर्तृत्व प्रगटे, मज ईश्वराचे. ते अज्ञान ज्या वेळेला संपूर्ण नाहीसे होते, त्यावेळेला भ्रांतिरूप काजळी दूर होते आणि मग ईश्वराचे अकर्तृत्व प्रतीतीला येते. एत ईश्वरू एकू अकर्ता, ऐसे मानले जरी चित्ता, तरी तोची मी हेय स्वभावता. आधीची आहे आणि ईश्वर एक अकर्ता आहे, असे जर चित्ताला पटले आणि मुळापासून स्वभावत तोच ईश्वरच मी आहे, तर मीही उघडच अकर्ता आहे. ऐसेनी विवेक्य उदो चित्त्य, तयासी भेदू कैंचा त्रिजगतीय. देखे आपुलिया प्रतीती, जगची मुक्त. अशा विचाराने चित्तात उदय केला असता त्याला तिन्ही लोकात भेद कशाचा? तो आपल्या अनुभवाने सर्व जगच मुक्त आहे असे पाहतो. तद्बुद्धयस्तदात्मानः तन्निष्ठा तत्परायणः, गच्छन्त्य पुनरावृत्ती ज्ञाननिर्धूतक्लुषा. त्या परब्रह्माचे ठिकाणी ज्यांच्या बुद्धी रंगल्या आहेत, ते परब्रह्म ज्यांचा आत्मा आहे. ते परब्रह्मच आपण आहोत असा ज्यांच्या बुद्धी निश्चय करतात, त्यांचेच ठिकाणी ज्यांचा अभिनिवेश आहे, तेच आपण आहोत अशी भावना ज्यांच्या बुद्धी करत आहेत, आणि जे तत्परायण आहेत, त्याचाच निजध्यास ज्यांच्या बुद्धी करतात, त्या लोकांना पुनर्पी संसार प्राप्त होत नाही, कारण ज्ञानाच्या योगाने त्यांचे दोष ना. जैशी पूर्वदिशेच्या रावळीय, उदया येतांची सूर्य दिवाळी. किय येरी ही दिशा तियेची काळीय, काळीमा नाहीय. ज्याप्रमाणे पूर्वदिशारूपी राजवाड्यात सूर्योदयरूपी दिवाळी झाली असता त्याच वेळेला दुसऱ्याही दिशातील काळोख नाहीसा होतो. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप व्हावी आपणा आपण. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशीय. बुद्धीच्या निश्चयाने आत्मज्ञान झाले म्हणजे साधक आपणच आपल्याला ब्रह्मरूप मानू लागतो आणि आपली वृत्ती पूर्ण ब्रह्माकार ठेवून तो रात्रंदिवस त्याच अनुसंधानात असतो. ऐसे व्यापक ज्ञान भलेय, जयांची या हृदया गिमोसीत आलेय, तयांची समता दृष्टी बोले, विशेषव काही. असे चांगले व्यापक ज्ञान ज्यांच्या हृदयांचा तपास करत आले आहे, ज्यांना प्राप्त झाले आहे, त्यांची जी समता दृष्टी होते, तिचे शब्दांनी विशेष काय वर्णन करू? एक आपणपांची जैस्य, ते देखतीय वेश तैस्य. हेय बोलण्या कायस्य, नवलू येत. ते जसे आपल्यालाचा ब्रह्मरूप पाहतात, हे येथे सांगण्यात काय मोठे आश्चर्य आहे? परिदैव जैस्य कवतिकेय, कहींची दैन्य न देखे. का विवेकू हा ओळखे, भ्रांती ते अजेविय. परंतु ज्याप्रमाणे दैव हे लीलेने देखील केव्हाच दरिद्रतेला पाहत नाही किंवा विचार हा ज्याप्रमाणे ओळखत नाही. नातरी अंधकाराची वाणी, जैसा सूर्यो न देखे स्वप्नीय. अमृत नायके कानीय, मृत्यूकथा. किंवा अंधकाराचा मासला ज्याप्रमाणे सूर्याला स्वप्नातही दिसत नाही किंवा अमृताच्या कानावर मृत्यूची वार्ताही येत नाही. हेय असो संतापू कैसा, चंद्रू न स्मरे जैसा. भूतीय भेदू नेणती तैसा, ज्ञानी ये ते. हे राहू दे, उष्णता कशी असते हे ज्याप्रमाणे चंद्राला आठवूनही लक्षात येणार नाही, त्याप्रमाणे ते ज्ञानी लोक प्राण्यांच्या ठिकाणी भेदाला जाणत नाही. विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी, शुनी चयु श्वपाकेच पंडिता समदर्शिना. विद्या व विनय यांनी युक्त असा ब्राह्मण, गाय, हत्ती, तसेच कुत्रा आणि चांडाल या सर्वांचे ठिकाणी त्या ज्ञानी पुरुषांची दृष्टी सारखीच असते. मग हा मशकू हा गजू, किय हा श्वपचू हा द्विजू,
पहिल इतरू हा आत्मजू हे उरेल के, मग त्यांचे ठिकाणी हे चिलट आणि हा हत्ती, किंवा हा चांडाळ आणि हा ब्राह्मण, किंवा हा आपला मुलगा आणि हा पलीकडे असलेला परका, हा भेद कोठून उरणार? ना तरी हे धेनू हे श्वान, एक गुरु एक हीन, हे असो कैचे स्वप्न जागतया, अथवा ही गाय आणि हे कुत्रे, अथवा एक थोर आणि एक नीच हे कोठले? हे राहू दे, जागा असलेल्याला स्वप्न कोठून पडणार? एत भेदू तरी किय देखावा, जरी अहंभाव उरला होवावा, तो आधींची नाही आघवा, आता विषमू काय? जर अहंकार उरलेला असेल तरच भेदाची प्रतीती येईल, तो अहंकार तर अगोदरच सर्व नाहीसा झाला, आता भेदभाव कोठला? इहयु तैर्जितः सर्गो येषा साम्ये स्थित मन, निर्दोष ही सम ब्रह्म तस्माद ब्रह्मणी ते स्थिता. अशा समदृष्टीने ज्यांचे मन स्थिर झाले आहे त्यांनी या लोकीत संसाराला जिंकले. कारण ब्रह्म सर्व भूतांचे ठिकाणी सम आहे व दोषरहित आहे, व यासाठी ते ज्ञानी पुरुष ब्रह्माचे ठिकाणी निश्चल झालेले असतात, आणि म्हणून ते सर्वत्र सम आहेत. म्हणून सर्वत्र सदा सम, तेय आपणची अद्वय ब्रह्म, हेय संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे, म्हणून सर्व ठिकाणी सर्व काळ सारखे असणारे जे अद्वय ब्रह्म तेच आपण आहोत, हे जे समदृष्टीचे तत्व ते तो संपूर्णपणे जाणतो. जिह्य विषय संगू न सांडिता, इंद्रियांतेय न दंडिता, परी भोगिली निसंगता, कामने वेळ. ज्यांनी विषयांचा संबंध टाकला नाही आणि इंद्रियांना शासन केले नाही, परंतु एक आपले ठिकाणी इच्छा नसल्यामुळे ज्यांनी अलिप्तता भोगली. जिह्य लोकांचेनी आधार्य, लौकिकेंची व्यापार्य, परी सांडिलेय निदसूर्य, लौकिकू हेय. जे लोकांना अनुसरून लोक करतात त्याप्रमाणे व्यवहार करतात, परंतु ज्यांनी लोकांचे ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचा त्याग केला आहे. जैसा जनामाजी खेचरू, असतुची जना नोहे गोचरू, तैसा शरीरीय परी संसारू, नोळखे तयांतेय. ज्याप्रमाणे पिशाच जगात असून जगाला दिसत नाही, त्याप्रमाणे तो देहधारी असूनही संसारी लोक त्याला ओळखत नाहीत. हेय असो पवनाचेनी मिळेय, जैसे जळींची जळ लोळे, तेय आणिकेय म्हणती वेगळे, कल्लोळ हे. हे राहू दे, वाऱ्याच्या संगतीने ज्याप्रमाणे पाण्यावरच पाणी लाटारूपाने खेळते, पण लोक त्यास या लाटा पाण्याहून वेगळ्या आहेत असे म्हणतात. तैसे नामरूप तयाचे, एरवीय ब्रह्मची तो साचे, मन साम्या आलेय जयाचे, सर्वत्र गा. त्याप्रमाणे त्याचे नामरूपाची गोष्ट आहे. एरवी ज्याचे मन सर्व ठिकाणी साम्याला आलेले आहे, तो खरोखर ब्रह्मच आहे. ऐसेनी समदृष्टी जो होये, तया पुरुषा लक्षणही आहे. अर्जुना संक्षेपे सांगेन पाह्य, अच्युत म्हणे. अशा तऱ्हेने जो समदृष्टीने असतो, त्या पुरुषाला लक्षण देखील आहे. अच्युत म्हणाले, अर्जुना, मी तुला ते थोडक्यात सांगतो, त्याचा तू विचार कर. न प्रहृष्येत प्रिय प्राप्य नोद्विजेत प्राप्य चाप्रियम, स्थिरबुद्धीर सम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः. प्रिय वस्तूची प्राप्ती झाली असता आनंद मानू नये आणि अप्रिय वस्तूची प्राप्ती झाली असता उद्वेग पावू नये. अशी समदृष्टी ज्यांची आहे तेच स्थिरबुद्धी, मोहरहित, ब्रह्मज्ञ व ब्रह्माचे ठिकाणी स्थित आहेत असे ओळख. तरी मृगजळाचेनी पुरेय, जैसे न लोटीजे का गिरिवरेय, तैसा शुभाशुभिय न विकरे. पातलिया जो. मृगजलाच्या लोंढ्याने ज्याप्रमाणे मोठा पर्वत किंचितही ढकलला जात नाही, त्याप्रमाणे चांगल्या अथवा वाईट गोष्टी प्राप्त झाल्या असता ज्याच्यामध्ये विकार उत्पन्न होत नाहीत, तोची तो निरुता, समदृष्टी तत्वता. हरी म्हणे पंडुसुता, तोची ब्रह्म, तोच खरोखर तात्विकदृष्ट्या समदृष्टीचा पुरुष होय. कृष्ण म्हणाले, अर्जुना, ब्रह्म ते तोच समज. बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विंदत्यात्मनी यत्सुखम, स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. बाह्य विषयांचे ठिकाणी ज्यांचे अंतःकरण आसक्त झालेले नाही, त्याला आत्म्याच्या ठिकाणी जे काय सुख आहे ते मिळते. तो ब्रह्माशी समस होऊन युक्त झालेला पुरुष अक्षय सुखाचा अनुभव घेतो.
जया आपण पेय सांडूनी कही इंद्रियग्रामावरी येणेंची नाही, तो विषय न सेवी हे काय विचित्र येथ. जो आत्मस्वरूपाला सोडून केव्हाही इंद्रियरूपी गावात येत नाही, म्हणजे तो इंद्रियांशी तादात्म्य पावत नाही, तो विषय सेवन करत नाही, यात काय आश्चर्य आहे. सहजय स्वसुखाचेनी अपार्य, सुरवाडलेनी अंतरेय, रचिला म्हणोनी बाहिर्य, पाऊल न घाली. अपरिमित अशा स्वाभाविक असलेल्या आत्मसुखाच्या विपुलतेने अंतःकरणातच स्थिर झाल्यामुळे तो बाहेर पाऊल टाकत नाही, विषयांकडे प्रवृत्त होत नाही. सांगय कुमुददळाचेनी ताटेय, जो जेविला चंद्रकिरणय चोखटेय, तो चकोरू काय वाळुवंटेय, चुंबी तू असे. सांग कमळाच्या पाकळीच्या पात्रावर जो शुद्ध चंद्रकिरणांचे भोजन करतो, तो चकोर पक्षी वाळवंटातील दगड चाटत बसेल काय. तैसे आत्मसुख उपायलेय, जयासी आपण पेंची फावलेय, तयाविषयो सहजय सांडवले. म्हणो काय, त्याप्रमाणे ज्याला स्वतःच्या आपल्या ठिकाणी उत्कृष्ट आत्मसुख प्राप्त झाले त्याला विषय सुटले हे काय सांगावयास पाहिजे. एरवीय तरी कौतुकेय, विचारुनी पाहेय पानिकेय, या विषयांचेनी सुखेय, झकविती कवळ. एरवी सहजच चांगला विचार करून पहा, या विषयांच्या सुखाने कोण फसले जातात. येही संस्पर्शजा भोगा दुःखयोनयेयो ते, आद्यंतवंतः कौंतेय न तेषु रमते बुध. विषय व इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे भोग दुःखालाच कारण होतात. त्यांना आदी आहे व अंत आहे, हे कौंतेया ज्ञानी पुरुष त्यांचे ठिकाणी रममाण होत नाहीत. जिह्य आपण पेय नाह्य देखिलेय, तेची इह्य इंद्रियार्थीय रंजले. जैसेय रंकू का आळू कैलेन, तुषातेय सेवी. ज्याप्रमाणे भुकेलेला दरिद्री पुरुष कोंडा खातो, त्याप्रमाणे ज्यांनी आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही तेच या विषयात रंगतात. नातरी मृगेय तृषा पीडितेय, संभ्रमेय विसरोनी जळातेय, मग तोयबुद्धी बरडीतेय, ठाकुनी येती. अथवा तहानेने त्रस्त झालेली हरणे भ्रमाने खऱ्या पाण्याला विसरून मृगजळाला पाणी आहे असे समजून माळरानावरच येऊन पोहोचतात. तैसे आपण पेय नाह्य दिठे, जयातेय स्वसुखाचे सदा खरांटे, तयासीची विषय हे गोमटे आवडती. तसेच ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव नाही, अर्थात ज्यांचे ठिकाणी स्वरूपानंदाचा नेहमी पूर्ण अभाव असतो, त्यालाच हे विषय सुखरूप वाटतात. एरवीय विषय सुख आहे, हे बोलणेंची सारीखेय नोहे, तरी विद्युत स्फुरण्य का न पाहे. जगा माझीय, एरवी विषयांमध्ये काही सुख आहे हे म्हणणे बोलण्यात जमा होणारे नाही. नाहीतर विजेच्या चमकण्याने जगामध्ये का उजाडत नाही. सांगय वात वर्ष आतपू धरे, एस्य अभरच्छायाची जरी सरे, तरी त्रिमाळिकेय धवळार्य करावीय का. सांग, वारा, पाऊस आणि ऊन यांच्यापासून बचाव करण्याचे काम जर ढगांच्या सावलीनेच होईल, तर 3 मजल्यांची चुनेगच्ची घरे बांधण्याचा खटाटोप कशाला. म्हणोनी विषयसुख जेय बोलीजे, तेय नेणता गा वाया जलपीजे. जैसेय महूर का म्हणीजे, विषकंदातेय. म्हणून ज्याप्रमाणे विषाच्या कांद्याला बचनागाला मधुर म्हणावे, त्याप्रमाणे विषयात सुख आहे असे जे म्हणतात ती विषयांचे खरे स्वरूप न जाणताच व्यर्थ केलेली बडबड आहे असे समज. नातरी भौमा नाम मंगळू, रोहिणीतेय म्हणती जळू, तैसा सुखप्रवादू बरळू. विषयिकू हा किंवा पृथ्वीचा पुत्र असलेल्या ग्रहाला मंगळ असे म्हणतात, पण त्याचा परिणाम पीडाकारक दिसून येतो. किंवा मृगजळालाच जल असे म्हणतात, त्याप्रमाणे विषयांपासून येणाऱ्या अनुभवाला सुख म्हणणे व्यर्थ आहे. हे असो आघवी बोली, सांग पा सर्पफणीचा सावली, ते शीतल होईल केतुली. मूषकासी, हे सर्व प्रतिपादन राहू दे, तूच सांग, सर्पाच्या फडेची सावली आहे ती उंदराला कितपत शांत करणारी होईल बरे. जैसा आमिषकवळू पांडवा, मीनू न सेवी तन्वची बरवा, तैसा विषयसंगू आघवा, निभ्रांत जाणेय. अर्जुना, ज्याप्रमाणे गळाला लावलेल्या आमिषाचा पिंड जोपर्यंत मासा गिळत नाही तोपर्यंतच ठीक,
त्याप्रमाणे विषयांचा सर्व संग आहे, हे तू संशय समज. हे विरक्तांची दिठी, जय न्याहाळीचे किरीटी, तय पांडुरोगाची पुष्टी, सारी खेळ दिसे. विरक्तांच्या नजरेने पाहिले तर हे विषय अर्जुना पंडुरोगामध्ये आलेल्या लठ्ठपणाप्रमाणे घातक आहेत असे समज. म्हणूनी विषयभोगीय जे सुख, ते साध्यंतची जाण दुःख, परी काय कीजे मूर्ख, न सेविता न सरे. म्हणून विषयांच्या उपभोगामध्ये जे सुख असते ते प्रारंभापासून शेवटपर्यंत दुःखच आहे हे समज. परंतु काय करतील वेडे, विषयांचे सेवन केल्याशिवाय त्यांचे चालतच नाही. ते अंतर नेणती बापुडे, म्हणूनी अगत्य सेवण्य घडे, सांगय पुयपंकींचे किडे, काय चिळसी घेती. ते बिचारे वेडे लोक आतले स्वरूप जाणत नाहीत, म्हणून त्यांच्याकडून विषयांचे सेवन होते. तूच सांग, पुवाच्या चिखलातील किडे पुवाची किळस घेतात काय? तया दुःखिया दुःखची जिव्हार, ते विषयकर्दमींचे दर्दूर, ते भोगजळींचे जळचर, सांडिती केविय. त्या दुःखी लोकांना दुःखच जीवन होऊन राहिलेले असते. ते विषयरूपी चिखलातील बेडूकच बनतात. ते विषयासक्त लोकरूपी मासे विषयभोगरूपी पाण्याला कसे टाकतील? आणि दुःखयोनी जिया आहाती, ती या निरर्थका तरी नवती. जरी विषयांवरी विरक्ती धरी ती जीव, शिवाय जर हे जीव विषयांवर अनासक्त होतील तर दुःखदायक योनी ज्या आहेत त्या निरर्थक होणार नाहीत काय? नातरी गर्भवासादी संकट, का जन्ममरणींचे कष्ट, हे विसानवेवीण वाट वाहावी कवण्य, अथवा गर्भात राहणे वगैरे संकट किंवा जन्म आणि मरण यापासून होणारे कष्ट, हा मार्ग अविश्रांतपणे कोणी चालावा? जरी विषय सांडिजेल, तरी महादोषीय केय वसिजेल, आणि संसारू हा शब्दू नव्हेल. लटिका जग्य, जर विषयासक्त लोक विषय सोडून देतील तर मोठमोठ्या दोषांना राहायला जागा कशी मिळणार? आणि या जगामध्ये संसार हा शब्दच खोटा ठरणार नाही का? म्हणूनी अविद्याजात नाथिलेय, तेय तिहींची साच दाविलेय, जिह्य सुखबुद्धी घेतलेय, विषय दुःख. म्हणून ज्यांनी विषयांपासून होणारे दुःखच सुख या समजुतीने स्वीकारले त्यांनीच मिथ्या असलेले सर्व अविद्यादिक खरे करून दाखवले. या कारणे गा सुभटा, हा विचारिता विषय ओखटा, तुझण्य कही या वाटा, विसरोनी जाशी. अर्जुना, यामुळेच विचार करून पाहिले तर हे विषय वाईट आहेत. तू विस्मरणाने कदाचित चुकून जरी कधी त्या मार्गाला लागशील तर जाऊ नकोस. पह्य याते विरक्त पुरुष, त्यजिती का जैसे विष, निराशा तया दुःख, दाविलेन आवडे. हे जे विरक्त पुरुष आहेत ते या विषयांना जसे काही विषच आहेत असे मानून त्यांचा त्याग करतात. कारण ते निरीच्छ असल्या कारणाने विषयांनी दाखवलेले दुःखरूपी सुख त्यांना आवडत नाही. शक्नोतीहि यः सोढुव प्राक्षरीर्विमोक्षणात, कामक्रोधोद्भव वेग स युक्तः स सुखी नरः. इहलोकी मरणाचे अगोदर जो मनुष्य काम व क्रोध यांचा वेग सहन करू शकतो तोच योगी व तोच सुखी होय. ज्ञानियांच्या हान ठाय्य, याची मातू ही कीर नाहीय. देहीय देहभावो जिह्य, स्वौष केले. आत्मज्ञान्यांच्या ठिकाणी तर या दुःखरूपी विषयांची गोष्टसुद्धा नाही. कारण त्यांनी देहात असतानाच काम क्रोधादी वृत्ती आपल्या स्वाधीन ठेवल्या आहेत. जयातेय बाह्याची भाष, नेणिजेची निशेष, अंतर्य सुख एक आथी. त्यांना अंतःकरणात एक ब्रह्मसुखच अनुभवाला आलेले असते, म्हणून ते बाह्य विषयांची गोष्ट मुळीच जाणत नाहीत. परी ते वेगळेपणे भोगीजे, जैसे पक्षीय फळ चुंबीजे, तैसे नवे तेथ विसरीजे. भोगीतेपणही, परंतु पक्षी जसे फळ खातो म्हणजे खाणारा पक्षी, खाण्याचा विषय फळ आणि क्रिया ही त्रिपुटी स्पष्ट भासते, तसे ते ब्रह्मसुख वेगळेपणाने भोगता भोग्य व भोग ही त्रिपुटी कायम ठेवून भोगण्यासारखे नाही. तर तेथे भोगतेपणही विसरले पाहिजे. म्हणजे हे भोगणे त्रिपुटीविरहित म्हणजेच तद्रुपतेने असते. भोगीय अवस्था एकी उठी, ते अहंकाराचा अंचळू लोटी, मग सुखेंसी घे आणती.
गाढेपणे त्या भोगामध्ये वृत्तीची अशी एक स्थिती उत्पन्न होते की ती स्थिती अहंकाराचा पडदा दूर करते आणि मग तो जीव सुखाला गाढ आलिंगन देतो. तिये आलिंगन मिळिय होय आपेणाप कवळी, तेत जळ जैसे जळीय वेगळे न दिसे. पाण्यात पाणी मिळाले असता जसे वेगळे दिसत नाही, त्याप्रमाणे त्या आलिंगनाच्या संबंधात आपणच आपल्याला मिठी मारतो, म्हणजे आपलेच आपल्याशी सहजच ऐक्य होते. का आकाशीय वायू हारपे, तेत दोन्ही हे भाषलोपे, तेसे सुखची उरे स्वरूपे सुरतीय तिये. अथवा आकाशामध्ये वायूचा लय झाला की आकाश व वायू हे दोन आहेत असे म्हणता येत नाही, तसे या भोगामध्ये केवळ एक ब्रह्मसुखच स्वरूपाने राहते. एसी द्वैताची भाष जाय, मग म्हणो जरी एक होय, तरी तेच साक्षी कवणू आहे. जाणते जेय, अशी द्वैताची गोष्टच गेली म्हणजे ऐक्य होते, असे जर म्हणावे तसे ऐक्य जाणून ऐक्य आहे असे म्हणणारा तेथे साक्षी तरी कोण उरला आहे. योंत सुखोंतरारामस्तथांतर ज्योतिरेव या सयोगी ब्रह्मनिर्वाण ब्रह्मभूतोधिगच्छति. जो अंत सुखी आत्मस्वरूप बनल्यामुळे स्वतःच सुखरूप झालेला, अंतराराम आत्मरूप बनून तेथेच क्रीडा करणारा, अंतर्ज्योती आत्मप्रकाश ज्याच्या आत पडला आहे, असा जो योगी तो ब्रह्मरूप होऊन त्याला इहलोकीच मुक्ती प्राप्त होते. म्हणूनी असो हे आघव्य, एत न बोलण्या काय बोलाव्य, ते खुणाची पावले स्वभाव्य. आत्माराम म्हणून हे मागील सगळे असू दे, जे न बोलण्यासारखे आहे ते काय बोलावे. जे ब्रह्मनिष्ठ आहेत तेच हे मर्म सहज जाणतील. जे ऐसनी सुखे मातले, आपणपांची आपण गुंतले, ते मी जाणे निखिळ ओतले. सामरस्याचे, जे अशा सुखाने मस्त अथवा धुंद झाले आहेत, ते पूर्णपणे सामरस्याचे ब्रह्मैक्य भावाचे ओतलेले पुतळेच आहेत असे मी समजतो. ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर किंवा महाबोध्य विहार केले जैसे, ते आनंदाचे प्रतिबिंब किंवा सुखाचे ओतलेले कोंब आहेत, जणू काही महाबोधाने आपल्याला राहण्याला मंदिर केले आहेत. ते विवेकाचे गाव किंवा परब्रह्मींचे स्वभाव, नातरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे, ते शुद्ध सत्वाचे सात्विक आहेत अथवा चैतन्याचे अवयव आहेत. ते विवेकाचे मूळ वसतिस्थान आहेत किंवा परब्रह्माच्या ठिकाणचे स्वभाव किंवा जणू काय मूर्तिमंत ब्रह्मविद्येचे सजवलेले अवयवच आहेत. ते सत्वाचे सात्विक किंवा चैतन्याचे आंगिक हेय बहु असो एकैक वानिसी काय. यावर श्रीगुरु निवृत्तीनाथ म्हणाले, हा बोलण्याचा विस्तार पुरे कर. तू एक एक कोठवर वर्णन करणार. तू संतस्तवनीय रतसी, तरी कथेची से न करीसी, किय निराळ्य बोल देखसी. सनागर, तू जेव्हा संतांच्या स्तुतीत तन्मय होतोस तेव्हा चालू विषयाचे स्मरण तुला राहत नाही आणि विषयाला सोडून पण चांगले बोल तू बोलतोस. परी तो रसातिशयो मुकुळ्य, मग ग्रंथार्थदीपू उजळ्य, करी साधू हृदय राऊळ्य मंगळुखा. परंतु हा रसाचा अधिकपणा आवरता घे आणि आता ग्रंथाचा अर्थरूपी दिवा प्रज्वलित कर. तू सज्जनांच्या अंत करणरूपी मंदिरात मंगलकारक दिवसाचा प्रात काल कर. ऐसा श्रीगुरूचा उवाईला निवृत्तीदासासी पातला. मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला, त्यांची ऐका. याप्रमाणे श्रीगुरूंचा इशारा निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव यांना मिळाला. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, श्रीकृष्ण जे म्हणाले तेच ऐका. अर्जुना अनंत सुखाच्या डोह्य, एकसरा तळूची घेतला जिह्य, मग स्थिरावनी तेही त्यांची जाहले. अर्जुना, अमर्याद सुखाच्या डोहात जे एकदम तळाशी जाऊन पोहोचले आहेत ते मग त्याच ठिकाणी स्थिर होऊन तद्रुपतेला प्राप्त झाले. लभते ब्रह्मनिर्वाणमृषय क्षीणकल्मषा, छिन्नद्वैधा यतात्मान सर्वभूतहिते रता. ज्यांचे पापादी दोष नष्ट झाले आहेत, ज्यांच्या संशयाचा छेद झाला आहे, ज्यांनी मन ताब्यात ठेवले आहे आणि प्राणिमात्रांच्या हिताविषयी जे रत आहेत असे ऋषी मोक्ष मिळवतात. अथवा आत्मप्रकाशय चोख्य, जो आपणपेंची वेश देखे, तो देहेंची परब्रह्म सुख्य.
मानू व येईल, अथवा शुद्ध आत्मज्ञानाने जो आपणच आहोत असे जाणतो, तो देहामध्येच परब्रह्म आहे असे खुशाल म्हणता येईल. जेय साचो कार्य परम ना ते अक्षर निःसीम, जिये गावींचे निष्काम अधिकारी हे, जे खरोखर अतिशय श्रेष्ठ आहे अथवा जे क्षयरहित व अमर्याद आहे व कामनाशून्य लोक ज्या ठिकाणची प्राप्ती करून घेण्यास अधिकारी आहेत. जे महर्षीय वाढले विरक्तान भागा फिटलेय, जे निसंशया पिकलेय निरंतर, ते थोर ऋषींकरताच काढून ठेवले आहे किंवा वैराग्यवानांच्या वाट्याला आलेले आहे व जे नेहमी संशयरहितास फालद्रूप होते. कामक्रोधवियुक्ताना यतीना यतचे तसाम, अभितो ब्रह्मनिर्वाण वर्तते विदितात्मनाम. काम व क्रोध यांनी विरहित असलेले मन ताब्यात ठेवणारे आणि आत्मतत्व जाणणारे यती येथेच या देहातच ब्रह्म बनतात. जिह्य विषयांपासोनी हिरतलेय, चित्त आपुले आपण जिंतिलेय, ते निश्चित जेत सुतले चेतीची ना. ज्यांनी आपण आपले चित्त विषयांपासून हिरावून घेऊन आपले स्वाधीन करून ठेवले आहे, असे पुरुष निश्चयाने ज्या स्वरूपात लीन झाले असता पून जागे होत नाहीत, वृत्तीवर येत नाहीत. ते परब्रह्म निर्वाण, जे आत्मविदांचे कारण, त्यांची ते पुरुष जाण. पंडू कुमरा. आत्मज्ञान्यांचे साध्य जे मोक्षरूप ब्रह्म तेच ते पुरुष आहेत, असे अर्जुना तू समज. ते ऐसे कैसेंनी जहाले, जे देहींची ब्रह्मत्व आले, हेय पुससी तरी भलेय. संक्षेपे सांगो, वर सांगितलेले जे देहधारी असतानाच ब्रह्मभावास आले ते असे कशाने झाले हेही विचारशील तर ते आम्ही चांगले पण थोडक्यात सांगतो. स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवो, प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणौ. बाह्य विषयांना दूर करून दोन भुवयांमध्ये दृष्टी ठेवून नासिकेमध्ये असलेले प्राण व अपान यांना समान करून. तरी वैराग्याचेनी आधार्य, जिह्य विषय दौडुनी बाहिर्य, शरीरीय एकंदर्य केलेय मन. तरी वैराग्याच्या आश्रयाने अंतःकरणातील विषयवासना बाहेर काढून देऊन त्यांनी मनाच्या वृत्ती शरीरामध्ये अंतर्मुखतेने एकाग्र केल्या. सहजय तिह्य संधी भेटी, जेत भ्रूपल्लवा पडे गांठी, तेत पाठीमोरी दिठी. पारखोनिया. इडा, पिंगळा व सुषुम्ना या तिघींच्या संधीत जेथे भुवयांच्या टोकांचा मिलाफ होतो तेथे दृष्टी स्थिर करून मागे फिरवतात. सांडुनी दक्षिण वाम, प्राणापानसम, चित्तेंस्य व्योम, गामिये करीती. उजव्या पिंगळा व डाव्या इडा नाकपुडीतून जात येत असलेल्या वायूची गती रेचक व पूरक बंद करून, म्हणजे कुंभक करून, प्राण हृदयस्थ वायू व अपान गुदस्थ वायू यांची संगती म्हणजे ऐक्य करून त्यासह चित्तास ते व्योमगामी म्हणजे मूर्ध्नी आकाशाकडे जाणारे करतात. यतेंद्रिय मनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायण, विगतेच्छा भयक्रोधो या सदा मुक्त एव सा. मन व बुद्धी यांचे नियमन करून जो मुनी मोक्ष हेच आपले अंतिम ध्येय ठेवतो व इच्छा भय आणि क्रोध ही ज्याची नाश पावली आहेत, तो सर्वदा मुक्तच समजावा. तेत जैसिय रथ्योदकेय सकळेय, घेऊनी गंगा समुद्रिय मिळे, मग एकेकू वेगळे निवडू नये. तेथे ज्याप्रमाणे रस्त्यावरून वाहणारे पाणी आपल्या पोटात घेऊन गंगा समुद्राला मिळते, त्यावेळेला एक हे गटारातील पाणी एक हे गंगेचे पाणी अशी वेगवेगळी निवड करता येत नाही. तैसी वासनांतराची विवंचना, मग आपैसी पारुखे अर्जुना, जे वेळीय गगनीय लयो मना. पवने की जय. त्याप्रमाणे अर्जुना, ज्यावेळी प्राणापानांच्या निरोधाने मूर्ध्न्याकाशात मनाचा लय केला जातो, त्यावेळी नाना प्रकारच्या वासनांची निवड सहजच थांबते. जेथ संसारचित्र उमटे, तो मनोरूपू पाटू फाटे, जैसे सरोवर आटे, मग प्रतिभा नाहीय. त्यावेळी ज्या ठिकाणी हे संसाररूप चित्र उमटते तो मनोरूपी पडदा वस्त्र फाटून जातो. ज्याप्रमाणे सरोवर आटले म्हणजे प्रतिबिंब नाहीसे होते, तैसे मन येत मुद्दल जाय. मग अहंभावादिक केय आहे,
म्हणूनी शरीरेंची ब्रह्म होये अनुभवितो, त्याप्रमाणे मनाचे मनपण मुळीच नाहीसे झाल्यावर मग मी देह वगैरे अहंकारादी विकार कोठे राहिले? देहाहंकारादी विकार नाहीसे झाले म्हणून तो ब्रह्मानुभवी पुरुष देहधारी असतानाच ब्रह्म बनतो. भोक्तार यज्ञित्पसा सर्वलोक महेश्वरम सुहृद सर्वभूताना ज्ञात्वा म शांतिमृच्छति. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मसंन्यासयोगो नाम पंचमोऽध्याय. यज्ञ व तप यांचा भोक्ता, सर्व लोकांचा महेश्वर व प्राणिमात्रांचा मित्र मी आहे, अशा प्रकारे जो मला जाणतो त्याला शांती प्राप्त होते. आम्ही मागा हन सांगितले, जे देहींची ब्रह्मत्व पावले ते येणे मार्गे आले, म्हणून या देहधारी असतानाच ब्रह्मभावाला पावले, असे जे आम्ही मागे सांगितले ते या मार्गाने आले म्हणून. आणि यमनियमांचे डोंगर, अभ्यासाचे सागर, क्रमोनी हे पार पातले ते, आणि यमनियमांचे डोंगर व अभ्यासाचे समुद्र ओलांडून ते ह्या पलीकडच्या तीराला ब्रह्मत्वाला पोचले. तिही आपण पेय करुनी निर्लेप, प्रपंचाचे घेतले माप, मग साचाचेंची रूप होऊनी ठेले. त्यांनी आपणा स्वतःला शुद्ध करून प्रपंचाची योग्य किंमत केली आणि मग सत्य पदार्थ जे ब्रह्म ते तद्रूप होऊन ते राहिले. ऐसा योगयुक्तीचा उद्देशू जेत बोलिला ऋषिकेशू, तेथ अर्जुनू सुदंशू. म्हणूनी चमत्कारला जेव्हा श्रीकृष्णांनी योगमार्गाचा अभिप्राय अशा रीतीने थोडक्यात सांगितला, तेव्हा अर्जुन मर्मज्ञ असल्याकारणाने आश्चर्यचकित झाला, कारण त्याने कधी ऐकला नाही असा योगाचा हा प्रकार पहिल्यांदाच ऐकला. ते देखील या कृष्णे जाणितले. मग हांसोनी पार्थाते म्हणितले, काही पा चित्त उवायले ये बोलिय तुझे. श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनाची ही स्थिती जाणली व मग ते हसून अर्जुनाला म्हणाले, आमच्या बोलण्याने तुझे चित्त प्रसन्न झाले का? तनु अर्जुन म्हणे, देवो परचित्त लक्षणांचा रावो, भला जाणितला जिभावो मानसू माझा. यावर अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा, आपण मनकवड्यांचे राजे आहात. आपण माझ्या चित्तातला अभिप्राय चांगलाच ओळखलात. म्या जे कान्ह्य विवरोनी पुसावे, ते आधींची जाणितले देव, तरी बोलिले त्यांची सांगावे विवळ करुनी. मी जे काही विचार करून तुम्हास विचारावे ते देवा आपण आधीच जाणलेत, तरी आपण जे बोललात तेच स्पष्ट करून सांगा. एरवीय तरी अवधारा, जो दाविला तुम्ही अनुसारा, तो पवण्याहुनी पायुतारा, सोहपा जैसा. सहज विचार करून पाहिले तर देवा ऐका, तुम्ही जो मार्ग दाखवला तो पोहून जाण्यापेक्षा पाय उताराने जाणे जसे सोपे. तैसा सांख्याहुनी प्रांजळा, परी आम्हांसारिखिया अभोळा. एत आहाती परी कान्ह्य काळा, तो साहोयेवर. तसा हा योगमार्ग सांख्यमार्गाहून सोपा आहे, परंतु आमच्यासारख्या दुर्बळांना येथे काही विलंब लागेल, पण तो सहन करता येईल. म्हणूनी एक वेळ देवा तोची पडताळा घेयावा, विस्तरेल तरी सांगावा साध्यंतुची. म्हणून देवा एक वेळ त्याचाच अनुवाद करावा, जरी विस्तार झाला तरी हरकत नाही, पण तो योगमार्ग आरंभापासून अखेरपर्यंत सांगाच. तनु श्रीकृष्ण म्हणती, हो का, तुझ हा मार्गो गमला निका, तरी काय झाले ऐकिजो का. सुख्य बोललो. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, असे का, तुला हा मार्ग चांगला वाटतो तर सांगायला आमची काय हरकत आहे. ऐक, आम्ही तो आनंदाने सांगतो. अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठीसी, तरी आम्हांसीची वाणी कायसी सांगावयाची. अर्जुना तू ऐकतोस व ऐकून त्याप्रमाणे आचरण करतोस असे जर आहे तर आम्हीच सांगावयास का कमी करू. आधींची चित्तमायेचे वरी मीश झाले पढियंत्याचे, आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवण जाणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अगोदरच आईचे अंतःकरण त्यात आवडतेपणाचे निमित्त झाले, मग त्या ममतेच्या अद्भुततेची कल्पना कोणाला येईल. ते म्हणो कारुण्यरसाची वृष्टी, किय नवया स्नेहाची सृष्टी. हे असो नेणीजे दृष्टी, हरीची वानुव, ती हरीची कृपादृष्टी करुणसाचा वर्षाव आहे असे म्हणू.
अथवा नव्या स्नेहाची सृष्टी आहे असे म्हणू? हे राहू द्या. कृष्णाच्या दृष्टीचे वर्णन कसे करावे हे आम्हाला कळत नाही. जे अमृताची ओतली किय प्रेमची पिऊनी मातली, म्हणूनी अर्जुन मोह गुंतली निघो अनेण्य. ही हरीची दृष्टी जणू काय अमृताची चोतलेली होती अथवा अर्जुनाविषयीचे प्रेम पिऊन मस्त झाली होती. म्हणून अर्जुनाच्या मोहात अडकलेल्या त्या हरीच्या दृष्टीस बाहेर निघण्याचे कळेना. हेय बहु जय जय जल्पी जेल, तेथे कथेसी फांकू होईल, परी ते स्नेहरूपा न येईल. बोलवरी. या हरीच्या दृष्टांता संबंधाने जितकी जास्त बडबड करावी तितकी तितकी कथेची संगती सुटून या वर्णनाचा विस्तार वाढेल. परंतु शेवटी हरीच्या अर्जुनाविषयीच्या प्रेमाचे यथार्थ वर्णन शब्दांनी करता येणार नाही. म्हणूनी विसुरा काय येण्य, तो ईश्वरू कवळावा कवण्य, जो आपुल्या मान नेण्य आपणची. यात आश्चर्य ते काय? कारण जो आपले मोजमाप आपणच जाणत नाही तो ईश्वर कोणी आकलन करावा? तरी मागीला ध्वनी आणतू, मज गमला सावियाची मोहितू, जे बलात्कार्य असे म्हणतू, परीस बापा. तर मागील बोलण्याच्या अभिप्रायावरून मला सहज असे वाटते की देव अर्जुनाच्या प्रेमरूपी मोहात गुंतले आहेत, कारण ते अर्जुनाला बलात्काराने अरे बाबा ऐक असे म्हणत होते. अर्जुना जेण्य जेण्य भेद रे, तुझे का चित्त बोधे, तैसे विनोदेय निरूपिजेल. अर्जुना, ज्या प्रकाराने तुझ्या चित्ताला कळेल त्या रीतीने कौतुकाने सांगण्यात येईल. तो कायसया नाम योगू, तयाचा कवण उपेगू, अथवा अधिकार प्रसंगू कवणा येथ. योग हे कशाला नाव आहे? त्याचा उपयोग काय? अथवा योगाचा कोणाला अधिकार आहे? ऐसे जय जय कान्ह्य उक्त असे ये ठाय, तेय आघवेंची पाह्य सांगेन आता. याप्रमाणे जे जे काही याबाबतीत शास्त्रात सांगितलेले असेल ते सर्वच मी तुला आता सांगेन, पहा. तू चित्त देऊनी अवधार्य, ऐसे म्हणूनी श्रीहरी, बोली जेल ते पुढारी. कथा आहे, तू मन लावून ऐक असे म्हणून श्रीहरी जे बोलले ती कथा पुढे आहे ती सांगण्यात येईल. श्रीकृष्ण अर्जुनासी संगू, न सांडोनी सांगेल योगू, तो व्यक्त करू प्रसंगू, म्हणे निवृत्तीदासू. अर्जुनाशी असलेल्या सख्यात बिघाड येऊ न देता श्रीकृष्ण अर्जुनाला अष्टांगयोग सांगतील. तो प्रसंग निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात की मी स्पष्ट रीतीने सांगेन.